पाय कुठे चालले वाट काय बोलते, पाय कुठे चालले वाट काय बोलते, एक दिशा बोलवते मागेही ओढते, एक दिशा बोलवते पंखांना बळ देऊन या, हक्क देते माऊली, माऊली 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 मायेतून गुंतवले तूच पुन्हा साद दिली, बंध दिला ओढ दिली वाट तूच नादविली, मायेतून गुंतवले तूच पुन्हा साद दिली, जन्माच्या चक्राची चक्राची वारी तू चालविली, पंखांशी बळ घेऊन या, हक्क येते माऊली, माऊली 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 तुझा कंठातून दाटला, भक्तीचा सोहळा मी डोईवर थाटला, माऊली नाव तुझे सूर तुझा कंठातून दाटला, भक्तीचा सोहळा मी डोईवर थाटला, लेकराच्या डोळी
सवारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे
माता म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. माऊली माऊली माऊली. खरंच आपण अंतर्मुख झालो की नाही या माऊलीच्या ठाई, या विठू नामाच्या गजरामध्ये. इतका महिमा आहे या पंढरपूरच्या विठ्ठलाचा. काय नाही केलं विठ्ठलाने? विठू महार बनून तो थेट बादशहाच्या दरबारात गेला दामाजीला सोडवण्यासाठी. दामाजीला अटक झालेली होती त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी विठू महार, त्याला वाचवण्यासाठी पांडुरंग थेट विठू महाराचं रूप घेऊन बादशहाच्या दरबारामध्ये गेला. त्यावेळेला बादशहाच्या दरबारामध्ये जाऊन सांगितलं की दामाजीने आपल्या वाटणीची जे धान्य आलेलं होतं ते विकून गोरगरिबांची सेवा केलेली आहे आणि त्याचे जे पैसे आहेत ते मी आता इथे तुम्हाला आणून देत आहे. आपल्या कमरेला खोचलेली थैली काढली, त्यामध्ये असलेली नाणी ओतायला सुरुवात केली आणि तिथे असलेल्यांनी बादशाह सहित असलेल्यांनी प्रत्येकाने तोंडात बोटे घातली. का बरं? कारण ती नाणी संपायलाच तयार नव्हती. नाण्यांचा ढीकच्या ढीक झाला. प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. असा हा विठ्ठलाचा महिमा.
विठुरायाला अर्पण केलेला हा पवित्र असा पुष्पहार. आपल्या खारडी ग्रामपंचायती आपण जोरदार त्याचबरोबर या कार्य 10,101 रुपये देणगी मिळाल्यासाठी पुनश्च एकदा आपले आभार. रामकृष्ण हरी. गेली जवळजवळ 2 दशकं 19 वर्षे आपण सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून विठू माऊलींची कारकीर्द आमचे सहकारी रामाभाऊ पाटील यांच्या मध्ये येतोय. अगदी नाचत गाजत वाचही हो. ही परंपरा ज्यांनी आम्हाला शिकवली ते आमचे गुरु स्वर्गीय रमाकांत म्हात्रे सर, ज्यांनी ग्रामीण भागात शिक्षणासाठी खूप मोठं कार्य केलं. वैतरणा परिसर तसा आपल्या सगळ्यांना म्हणजे मोठ्या लोकांना सगळ्यांना कल्पना आहे की आपण कुठे होतो आणि या गेल्या 19 वर्षात कुठपर्यंत पोहोचलो. याचं प्रात्यक्षिक सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेलं आहे. ते केवळ सरस्वती विद्यालय आणि ते सर्व महान कार्य ज्या व्यक्तीने केले ते आमचे आदरणीय स्वर्गीय गुरु रमाकांत म्हात्रे सर. मी त्यांच्या आम्हाला दिवस विसर येणार नाही. आम्हाला आयुष्यात हे काम करत त्यांनी लावलं आणि आज आपण बघतोय प्रत्येक घरात टीव्हीचे मोठे स्क्रीन चालू आहेत. त्या माध्यमातून मुलं मुली आपण जे काय बघतो टीव्हीवर कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तरी असं वाटते की समाजातलं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि